मनोज जरांगे पाटील यांनी काल जी आक्रमक भूमिका घेतली होती, आक्रमक पवित्रा घेतला होता की आता मुंबईला जाणार, सागर बंगल्यावर जाणार, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली होती, जहरी टीका केली होती असं म्हणावं लागेल। त्यानंतर कालची रात्र उलटून गेली आणि आज त्यांची भूमिका काहीशी सौम्य झालेली पाहायला मिळाली। मात्र ते मागण्यांवर मात्र ठाम आहेत। भूमिका सौम्य झालेली असली तरी सुद्धा ओबीसी मधूनच आरक्षण हवं या मागणीवर ते ठाम आहेत आणि ते घेऊनच दाखवणार असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आत्ताच्या घडीला त्यांनी काय म्हटलंय तर अंतरवाली सराटीमध्ये जाऊया, तिथे तासभर चर्चा करूया, मी पुन्हा एकदा माझ्या समाजाशी चर्चा करेन आणि त्यानंतर मग आपण पुढचा जो निर्णय आहे तो घेऊ। आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा माघारी अंतरवालीला जात असले तरी सुद्धा इथला जो परिसर आहे, पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मात्र तसाच आहे। आपण आता बघू शकतो, मी पैठण या भागात आहे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यामध्ये केकत जळगाव हे जे गाव आहे त्या गावामध्ये मी आहे आणि इथे पोलीस बंदोबस्त जसा सकाळी 7 वाजता होता तसाच पोलीस बंदोबस्त आता सुद्धा आहे। खरं तर बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे जमलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी आत्ता जी भूमिका घेतलेली आहे, मुंबईकडे जाण्यापासून त्यांनी एक पाऊल मागे घेतलेलं आहे, त्या संदर्भात आपण खरं तर बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। जे या गावातले ग्रामस्थ आहेत, बांधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। आता मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे जाण्यापासून एक पाऊल मागे घेतलंय असं म्हणावं लागेल। ते पुन्हा एकदा अंतरवालीकडे निघालेले आहेत। कशा प्रकारे पाहताय, निर्णय त्यांचा योग्य वाटतो की काय वाटतं या निर्णयात? त्यांचा निर्णय योग्य वाटतो, ते जे अंतरावली निर्णय द्यायचा घेतला, पण त्यांना जे सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10% वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते त्यांनी स्वीकारावं। जे आपलं ओबीसी समाजाचं आरक्षण आहे, जे ओबीसी समाज समजायचे आपल्याला वंजारी, धनगर, माई समाज थोडाफार सुधारलेला दिसलो, पण याच्यात बहुसंख्येचे 200-300 जाती आहेत, लोहार, वडार, सुतार, तांबोली, साई, माई, कोळी, तो समाज अजून पण सुधारलेला नाही, तो अजून प्रगतीच्या रस्त्याच्या खालीच आहे। पण मनोज जरांगे साहेबांनी जे आपलं ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का न लावता त्यांनी वेगळ्या कोट्यातून आरक्षण स्वीकारायला पाहिजे। पहिल्या सुद्धा आमचं ओबीसीचं आरक्षण राजकीय अगोदर धोक्यात आलेलं आहे, ते धोक्यात ते सुप्रीम कोर्टात निर्णय पेंडिंग, त्याच्यामुळे आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पेंडिंगमध्ये आहेत। जर हा निवडणुका झाल्या, ते 2 वर्ष झाले आमची जिल्हा परिषदच्या महानगरपालिकेची निवडणूक आहे, ओबीसीचं राजकीय आरक्षण स्टे भेटल्या मोठी यामध्ये आपण पाहू शकतो की खरं तर जे वेगळं आरक्षण दिलेलं आहे ते कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारलं पाहिजे अशी तर भूमिका आहे। सोबतच मनोज जरांगे पाटील हे आता अंतरवालीकडे माघारी गेलेत, हा चांगला निर्णय आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। खरं तर त्यांना असं का वाटतंय ते सुद्धा जाणून घेऊया। मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवालीकडे निघालेत, हा निर्णय योग्य आहे असं तुम्हाला का वाटतंय, नेमकं कारण? असं का वाटतं की सध्या 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहेत, शेवटी त्यांच्या जीवनाचा शैक्षणिक विषय असतो, टर्निंग पॉईंट असतो आयुष्याच्या। हा सर्व लोक कॉलेजमध्ये जाण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सकाळी जातात। जर उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यांचं अवघड होतं, त्यांचं काही गरीब विद्यार्थ्यांचा म्हणजे पेपर राहतो लिहिण्याचं, त्यांचं आयुष्य खराब होतं, तिथं स्पॉईल होतं, डबल परीक्षा देता येत नाही, त्यांचा लाईफ टाईम निर्णय असतो। त्याचा निर्णय जो घडला अंतरवाडी सराटीत मागं जायचं ते योग्य आहे। डबल आमचं हे मत आहे की ओबीसी समाज जो आहे त्याचं आरक्षण ऑलरेडी कमी आहे आणि डबल आपलं आरक्षण कोटा जे सरकारने 72% केला, मराठा समाजाला 10% जे वाढून दिलं आरक्षण, ते आम्हाला मान्य आहे, कारण जरांगेने स्वीकारावं। अजून 2-3% जर कमी पडला असता अजून सरकारने त्यात भर घालावी। पण ओबीसीचं जे अगोदरच गोरगरीब समाज आहे, ज्यांना काही समाज असा आहे त्यांना शेती नाही, वाडी नाही, ते त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून आहेत, तसं वडा, सुतार, लोहार, त्यांना अजून काहीच माहित नाही, प्रवाहात आलेलेच नाहीत मेन स्ट्रीम मध्ये। खरं तर यांनी जे मत मांडलं की 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्याच कारणाने मनोज जरांगे पाटील यांनी जे रस्ता रोको आंदोलन जाहीर केलं होतं, जे रोज केलं जाणार होतं, त्याच्यामध्ये बदल करून केवळ 1च दिवसासाठी ते रस्ता रोको आंदोलन केलं। मात्र आता त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी समस्या निर्माण झाली असती, म्हणून त्यांनी आता जो पुन्हा अंतरवालीकडे जाण्याचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे असं इथल्या बांधवांचं म्हणणं आहे। मी पैठण तालुक्यामध्ये आहे, इथल्या बांधवांना हे वाटतंय। मात्र मनोज जरांगे पाटील आता अंतरवालीमध्ये जाऊन बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि त्यानंतर काय निर्णय घेतात, मुंबईकडे जाणार का आणि जाणार तर कधी जाणार, आत्ताच जाणार की काही वेळ घेऊन जाणार, हे सगळं पाहणं महत्वाचं असेल। यामिनी अगदी विक्रांत, खरं तर ज्या वेळेला आपण दृश्य दाखवतोय, एकीकडे तुम्ही संभाजीनगरच्या पैठणमधून या सगळ्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवत्या, त्याच वेळेला जरांगे पाटील हे अंतरवालीच्या दिशेने निघालेले आहेत, ही सगळी दृश्य आपण दाखवतोय। आता ते ज्या वेळेला अंतरवालीकडे निघाले तेव्हा त्यांनी मराठा बांधवांना असं आवाहन केलंय की सध्या संचारबंदी लागू आहे म्हणून आपण तुर्तास थांबतोय, ही संचारबंदी उठल्याच्या नंतर आपण मुंबईला जायचं असं त्यांनी म्हटलंय। याविषयी मराठा बांधवांना काय वाटतंय? अगदीच यामिनी, खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी असंच म्हटलेलं आहे की आता संचारबंदी लागू आहे। खरं तर अंबड तालुक्यापुरती जरी ही संचारबंदी असली आणि ती पुढील निर्णय येईपर्यंत संचारबंदी लागू अशा प्रकारचा तो निर्णय आहे, त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी ती संचारबंदी कधी उठेल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जायला कधी निघतील हे सांगता येत नाही, कारण ते भांबेरी या ज्या गावात होते ते गाव सुद्धा अंबड तालुक्यात येतं। अंतरवाली सराटी जे त्यांचं उपोषण स्थळ आहे, जे इतके दिवस मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनून राहिलेलं होतं, ते गाव सुद्धा अंबड तालुक्यातच येतं। त्यामुळे
त्यामुळे ही दोन्ही गावं ही अंबड तालुक्यात आहेत आणि अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागलेली आहे. ती संचारबंदी केव्हा उठते आणि त्यानंतर मग मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताचे वक्तव्य केलेलं आहे की संचारबंदी उठली की आपण मुंबईकडे निघू. तसं ते करतात का, मुंबईकडे निघतात का, हे